लागू दिलेला नाही आहे. पोलिसांना आमच्याकडनं कळालं की विद्यापीठात गांजा मिळाला आहे. खूप आहे, 30 ते 35. म्हणजे ती मुलं गरजू असतील ताई, त्यांना खाऊ द्या. म्हणजे विद्यापीठात ज्यांचे ॲडमिशन्स आहेत, पण ज्यांचे ॲडमिशन्स नाही आहेत ना त्या मुलांना हे किंवा जे ज्यांचं पीजी वगैरे झालंय पण तरी राहतात ते आहेत ना, ती अनेक लोक आहेत आणि लीगल ऑथराईज थम आहेत त्यांचे इथे करून घेतले आणि आपल्या मुलांना ते इथे आसरा देत नाही. आणि ह्यामुळे काय होतं, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना कधीच ॲडमिशन मिळत नाही याच्यात. आणि त्यानंतर आता चला विद्यार्थी पुढे पुढे 13 लोक करा, बाकीचे 3-4 लोक आम्ही सांगतो ते तेवढे. अरे प्रदीप पुढे बघून चालतो तरी मध्ये मध्ये अडकतो काय. वेळोवेळी आम्ही मान्य करतो की ह्यांची दमदाटी ही विद्यार्थी मुलांना आणि जी सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यावर 8 महिन्यांनी गुन्हे दाखल केले. म्हणजे ही मुलं की जी शिकायला येतात, आमच्यासारखे विद्यार्थी सांगितलं की आपण नेहमीच आपल्यावर गुन्हे घ्यायची तयारी. सर्वसामान्य मुलांवरती गुन्हे दाखल आणि त्यांना वेगवेगळ्या धमक्या